वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यतः सध्या चर्चित असलेला मुद्दा हा दोन्हीही बाजूंनी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासाठी म्हणून खूप गेस्ट न बोलवता, अनेक पाहुणे न बोलवता फक्त दोनच बाजू जाणून घेण्यासाठी दोन मान्यवरांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवतो आणि त्यांच्या दोघांचीही मतं जी आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो। मुख्यतः जी टीका होते ती उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावरचं उत्तर शोधत असतो आणि त्याच अंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत ते मुख्यतः शिवसेनेचं भाजपबरोबर झालेलं पॅचअप आणि त्यामध्येच उद्धव ठाकरेंनी अहमदाबादला जाऊन किंवा गांधीनगरला जाऊन ज्या स्वरूपाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला ते कितपत योग्य होतं। झालं गेलं सारं विसरून उद्धव ठाकरे अमित शहांच्या फौजेत दाखल झालेत अशा स्वरूपाचं चित्र दाखल झालं। अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये गेले होते। इतके दिवस भाजपला धोबीपछाड करणारे शिवसेना पक्षप्रमुख जे ते अचानक का बदलले, अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये आहेत। इतकंच नाही, विरोधक ईडी पासून अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा करतायत आणि तिकडे उद्धव ठाकरे जे अफजल खान म्हणत होते अमित शहांना ते आता आपले मोठे भाऊ म्हणत आहेत। मोदी हेच आपले नेते असं सांगतायत। चौकीदार चोर हे म्हणणारे 100 दिवसापूर्वी अचानक उद्धव ठाकरे इतके का बदलले हाच मूळ प्रश्न आहे आणि याच प्रश्नावर विरोधकांची टीका होती। त्याच अनुषंगाने आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या नीलमताई गोरे आहेत। आपण त्यांच्याकडून शिवसेनेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक सर आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून मुख्यतः या बदललेल्या चित्राकडे ते कसं बघतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मी नीलमताईंपासून सुरुवात करतो कारण समाज माध्यमात या अगोदरच शिवसेनेवर मोठी आगपाखड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। नीलमताई, कालपर्यंतचा अफजल खान आणि त्याची घेतलेली गळाभेट हा फोटो जो आहे तो फोटो ऑफ द डे म्हणून सगळीकडे चर्चेला गेला। मुळात शिवसेनेची प्रतिमा ही मलिन होते असं वाटत नाही तुम्हाला पूर्ण या चर्चेमध्ये, या पूर्ण भेटीमध्ये किंवा ज्या स्वरूपाचं एक चित्र शिवसेना उभं करण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये? मुळामध्ये निलेश, तुमच्यासारखे जे अभ्यासक आहेत किंवा जे राजकारणाजवळून पाहतायत त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेनंतर आणि पालघरच्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं की त्याच्या आधीसुद्धा NDAच्या मीटिंगला माननीय उद्धवसाहेब गेले होते। त्याच्यानंतर अमितजी शहा यांची भेट त्यांची झाली। त्यानंतर संजय राऊत, अनिल देसाई अनेक NDAच्या बैठकांना गेलेले आहेत। GST सारखं विधेयक की ज्या विधेयकामध्ये मुंबई महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना थेट निधी मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही विरोध केला आणि विरोध केल्यानंतर कायद्याचं स्वरूप बदललं त्यांनी आणि त्यानुसार त्यांनी अमेंडमेंटसुद्धा केली। काय होतंय की त्यावेळेला 2014ला आम्ही विधानसभा वेगळी लढलो, त्याच्यानंतर BMC आणि जिल्हा परिषदा पंचायत समिती वेगळ्या लढलो, पालघरची निवडणूक वेगळी लढलो। पण त्याच्या खेरीज हे पहा, शेतकरी कर्जमुक्ती सन्मान योजना शिवाजी महाराजांच्या नावाने जी सुरू केली त्यावेळेला सुद्धा सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील यांनी माननीय उद्धवजींशी संवाद साधला होता। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कमिटीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे, दिवाकर रावते हे सर्वजण होते। इतकंच नव्हे तर आमची जी विधेयकं सभागृहामध्ये मंजूर झाली दोन्ही सभागृहांमध्ये त्याच्यामध्ये जी आम्हाला योग्य वाटली तिथे आम्ही भूमिका घेतलेली आहे। पण अखंड महाराष्ट्रासारख्या प्रश्नावरती आम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी ठराव मांडला की जो धनंजय मुंडे, मी स्वतः आम्ही तो ठराव दिला, पण नंतर काँग्रेस पक्षाने त्याच्यावर काहीच भूमिका घेतली नाही आणि तो ठराव जो आहे तो व्यापकच झाला। त्यामुळे प्रश्न सगळा काय आहे की आम्ही आमचे जे मुद्दे होते ते मुद्दे मांडतो होतो। ते मुद्दे मांडत असताना आपण एक कायम लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये ज्या वेळेला आम्हाला असं जाणवलं की खास करून या 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणामध्ये गैरफायदा जे लोक भगवा हिंदुत्वात बोलत आहेत, जे लोकांनी शेतकरी कर्जमुक्तीसारखे प्रश्न कसे राबवले आपणही पाहिलं। 5 एकरची मर्यादा त्यांनी ठरवली, त्याच्यातून ठराविक शेतकऱ्यांना फायदा झाला। ही योजना सुद्धा निर्दोष 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेच होते ना जे म्हणत होते की भाजपला योग्य ती जागा दाखवली मतदारांनी म्हणून। पण प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर ज्या वेळेला संपूर्ण आम्ही आढावा घेतला देश पातळीवरती त्यावेळेला असं आम्हाला जाणवलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेषतः अयोध्या हा एक खास करून टर्निंग पॉईंट आहे हे मला इथे मुद्दाम जाणवत आहे आणि तिथेच एक शिक्कामोर्तब झालं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना कधीच दूर होणार नाही। आणि निलेश, तुमच्याही लक्षात असेल, नवाबजी मान्य करतील, कायम
शिवतीर्थावरच्या सभेत माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम करतोय हे आम्ही भाजपशी मतभेद असले तरी आम्ही वारंवार स्पष्ट केलेले आहे. प्रबोधनकारी हिंदुत्व आमचं आहे. चल आपण नवाब मलिकांकडे जातो. ताई, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवाब मलिकांकडे जातो. नवाब भाई, स्पष्टपणे सांगितलं जात आहे की सेना आणि भाजप एकत्र आलेत, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आलेत. कसं बघता याकडे? हिंदुत्वाचा मुद्दा या अगोदर ज्या वेळेला समोर येत होता त्यावेळेला अयोध्येत जाऊन गंगापूजन झालं आणि त्यावेळेला पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा देणारी शिवसेना होती. कसं बघता आता तुम्ही या सर्व बदललेल्या रूपाकडे? बघा, असं आहे की एकंदरीत चित्र पाहिले की शिवसेना भाजपला शरणगती गेली हे शिवसेना नाकारू शकत नाही. काल परत सांगत होते की कोथळा काढू अफजल खानच्या फौजा. आता अफजल खानच्या कोथळा काढण्याच्या ऐवजी ढोकला खायला उद्धवजी गेले हे लोकांनी समोर बघितलेलं आहे. तर याची कारणं काय? हिंदुत्वाच्या नावाखाली एकजूट झालो हे म्हणजे कुठेतरी लोकांना फसवत आहे. मला वाटतं किरीट सोमय्या जे कागद दाखवत होते म्हणजे कुठल्या CAनी कसा कंपन्यामध्ये पैसे सायफन केले, मला वाटते या अमित शहाजींनी ते सगळं कागद दाखवून यांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण केली. त्यामुळे घाबरून शिवसेना हे भाजपला शरणगती गेलेली हे खरी आहे परिस्थिती आहे. आता हे काय पण बोलत राहिली, कुठेतरी शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी पटक देंगे जी भाषा बोलली होती, मला वाटते की त्यानंतर जे भेट झाली होती अमित शहाजीची, हे सगळे जे आरोप होते किरीट सोमय्याचे ते कागद दाखवल्यानंतर की तुमच्या मागे लावून टाकू सगळं. आता हे शिवसेना तुमच्या या आरोपावर उत्तर जाणून घेऊया, कारण हा मुद्दा बराच चर्चेत आहे की ईडीची कागदपत्र दाखवून सेनेवर मातोश्रीवर दबाव टाकला गेला आणि 7 आएंगे तो जीत नाही तो पटक देंगे अशा स्वरूपाचं वक्तव्य याच अमित शहानी मुंबईत येऊन केलं होतं. ताई, मुळात धमकी होती, दबाव होता? नाही, मुळात काय माहिती आहे का, एक अपप्रचार करण्यासाठीचा सगळा मथाळा आहे ना, तिथूनच ती सुरुवात आहे की कोथळा ते ढोकळा. आता पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक चितळे सुद्धा ढोकळा बनवतात. पहिली गोष्ट असं काय उगाच त्याचा उपहास काहीतरी करण्यासाठी म्हणून बोललं जाते. दुसरं असं आहे की हे 2 पक्ष जेव्हा युती करतात तेव्हा शरणागतीचा प्रश्न येतोच कुठे. दोघाही जणांनी 50-50% सत्तेत भागीदारी असणार आहे. उलट आम्ही सत्तेच्या बरोबर जनतेच्या हिताच्या प्रश्नावर वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन संघर्ष केलेला आहे. नाही तर भले लोक सत्तेच्या समोर झुकलेले आपल्याला दिसतात, कुठेतरी हतबल झालेले दिसतात. तर आमच्याकडे स्वतःहून भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी आलेली आहेत आणि देवेंद्रजी आणि उद्धवजींचा सातत्याने संवाद आहे. अशा वेळेला दोघांच्या शरणागतीचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही आहे. एक. दुसरं, मनसे जे आहे ना ते त्यांच्या परीने ते त्यांची राजकीय भूमिका घेऊ शकतात, परंतु त्यांची जी काही कारणामुळे प्रत्यक्ष प्रचंड मानहानी झालेली आहे त्याचा वचपा ते कुठेतरी NCPच्या खांद्यावर बसून काढायचा प्रयत्न करतायत. आणि NCPसुद्धा त्यांना ठीक आहे, एक ज्याला आपण म्हणू की ज्यांनाच्याबद्दल कायम उपहासाची भूमिका होती, ते कुठेतरी जो बाळासाहेब ठाकरे यांचा जो समर्थक वर्ग होता तो कुठेतरी आपल्याला वळवून घेता येईल अशा पद्धतीने ते चाललेले आहेत. पण ते कुणाचेच कायम भूमिका घेत नाहीत, हे काळ सिद्ध करेल. आम्हाला त्याच्याबद्दल बोलायची काही आवश्यकता मला वाटत नाही आहे. तिसरा भाग असा आहे की NCP आणि काँग्रेस यांचे पण अनेक बाबतीत मतभेद झालेले आहेत. अगदी हे पहा, राजीव गांधी कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही काँग्रेसमध्ये असं खूप मोठे नेते बोलले होते आणि त्याच्यानंतर ते सहभागी झाले. त्यामुळे प्रश्न कसा आहे की त्या वेळेला ज्या योग्य असतात त्या राजकीय भूमिका घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं नाही म्हणता येणार की एकाच पक्षाला तो अधिकार आहे आणि दुसऱ्या पक्षाने लोक किंवा माध्यमातले जे लोक म्हणतील किंवा आमचे विरोधक म्हणतील त्या पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे. प्रश्न असा आहे की ईडीची वगैरे भीती बोलताना काय संपूर्ण हाच प्रश्न मुख्यतः, कारण नवाबाई मूळ प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही 99 साली जी भूमिका घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, ती 2004 साली बदलताना पाहायला मिळाले. ज्या सोनिया गांधींच्या काँग्रेसबरोबर आपण जाणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, त्यांनी 2003-04च्या सभेमध्ये सुशील कुमार शिंदेच्या सोलापूरच्या सभेमध्ये सोनिया गांधींबरोबर स्टेज शेअर केलं. त्यानंतर युती झाली, आघाडी झाली. मुख्यतः असं आहे विदेशी मूलच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रस्ताव पवारसाहेबांनी आणला होता. मग काही लोकांनी काँग्रेसमध्ये की बाबा हे सोनिया गांधीला विरोध आहे, पवारसाहेबांना काढून टाकण्यात आला. नवीन पक्ष निर्माण झाला आणि पक्ष निर्माण झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ आली
तेव्हा अटलजी हे पंतप्रधान होत असताना पवारसाहेबांना उपपंतप्रधान करू असं ऑफर देण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही युतीमध्ये या. मग तेव्हा विचारधारेला सोडून आम्ही सत्ता स्थापित करणार नाही. आणि 99 सालीत या राज्यामध्ये या आघाडीचा सरकार निर्माण झाला आणि हे जे मुद्दा होता की बाबा विदेशी मूलचा हा भाजपचा मुद्दा होता, त्याला उत्तर कसा द्यायचा हे मुद्दा पक्षांतर्गत पवारसाहेबांनी उभा केला होता. आता सोनिया गांधींनी स्वतः त्याग दिल्यानंतर तो मुद्दा तर राहिलाच नाही. आता एकंदरीत विषय असा आहे की शिवसेना सांगते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सोबत गेलो. मग आधी मंदिर नंतर सरकार ही घोषणा का करत होते? मग शिवसेनेच्या सभेमध्ये गाईचं काय बोलताय, बाईचा बोलत होते. म्हणजे वेगळी वेगळी भूमिका शिवसेना घेत होती. सांगत होती की युतीमध्ये आम्ही सडलो. मग सडलेली शिवसेना आहे काय? सडलेली शिवसेना त्यामुळे आणखीन सडण्यासाठी तिथे गेले काय? याच्या पण जनतेला उत्तर अपेक्षित आहे. लोक बघताय. मी तर बरेचसे शिवसैनिक मला आता जे सक्रिय नाही पण ज्यांनी कधी मला मतं दिली नाही त्या कुर्ल्यातले काही लोक मला भेटले. त्यांचं सांगणं होतं की ही भूमिका आम्हाला मान्य नाही, आम्ही काँग्रेसला मतदान करू. म्हणजे यांच्या खालचा कार्यकर्ता काय करते यांना अंदाजच येत नाही. कुठेतरी भीती निर्माण करून शिवसेनेला कुठेतरी शरणगती आणण्याचं काम भाजपवाल्यांनी केलेलं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आता आज नाही उद्या हे सगळे प्रश्न लोकांच्या समोर, हे जे सगळे प्रश्न लोकांच्या मनात आहे, आज नाही उद्या हे सगळं लोकांना कळेल किंवा आणखीन काही लोक याच्या भंडाफोड करणारच आहे. नीलमताई, मुख्यतः युती सडली हे वाक्य उद्धव ठाकरेंचंच होतं. युतीमध्ये शिवसेना सडली हे वाक्य उद्धव ठाकरेंचंच होतं. आणि त्यानंतर आत्ता असं काय झालं की तुम्हाला खूप युती करावीशी वाटली, हा मूळ प्रश्न तयार होतो. कारण सत्ता आली, सत्तेत तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, ते मिळालं नाही. केंद्रात तुम्हाला जी मंत्रिपदं अपेक्षित होती ती मिळाली नाही. मातोश्रीला जो मानसन्मान हवा असतो तोही मिळाला नाही. ज्या अस्मितेवर शिवसेना मराठी माणसाची मनं जिंकते ती अस्मिताही इथे कुठे दिसत नाही. मग असं काय झालं की फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावं लागलं? मला असं वाटतं की युतीचं जे हे होतं, बीज होतं, तर ते कुठेतरी कोंडलं जात होतं. आणि त्याच्यामध्ये खरं सांगायचं निलेश, तर मी स्पष्ट बोलते आता की शिवसेनेचा कुठेतरी अभिमन्यू करायचा अशी 2014मध्ये सर्व पक्षांची तयारी होती कायम. म्हणजे आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं काही वेळा, पण ते वाईट वाटण्याला अर्थ नसतो राजकारणामध्ये. की राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन बाळासाहेब ठाकरे, शरद रावण यांचे अतिशय चांगले संबंध, पण राजकारणाच्या जागी राजकारण. आणि अशा वेळेला त्यांनी पण त्यांचा धर्म पाळला ना राजकीय. त्यांनी काय आम्ही स्वतंत्र लढलो म्हणून प्रश्न काय वेगळा नाही आहे. त्यांच्यासोबत आम्ही कुठे मैत्री केली किंवा कुठे इंटरनल ॲडजस्टमेंट केली असंही केलं नाही. आणि आता काय प्रश्न झाला आहे माहिती आहे का, की ज्यांना असं खूप उकळ्या फुटत होत्या आनंदाने की आता युती आणखीने स्वतंत्र लढले, तर जसं 2014चा विधानसभेचा निकाल जाहीर होण्याच्या आधीच त्यांना पाठिंबा द्यायची स्थिर सरकारसाठी तयारी जशी दाखवली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने, तशी भूमिका ते का घाई करतात, का त्यांना घाई असते सत्तेच्या बरोबर जाण्याची, याचं उत्तर त्यांनी स्वतः शोधलं पाहिजे. आणि तिथे त्यांना सारखं शिवसेनेला डिस्क्रेडिट करून आम्ही तुमच्यावर येऊ शकतो अशी हूल द्यायची आहे. खरी जरी ते आले असते ना तर शिवसेनेला काही विरोध नाही आहे. शिवसेनेने त्याच्याच संदर्भामध्ये भूमिका घेतली असती. वेळप्रसंगी मराठी पंतप्रधान होण्यासाठी त्यावेळेला भूमिकाही घेतलेली आहे वेळोवेळी. परंतु मुद्दा असा आहे की शिवसेनेची स्पेस संपवून ती राष्ट्रवादी काँग्रेसने गिळंकृत करावी. आणि दुर्दैवाने काँग्रेससारखा जो पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये आपल्याला दिसतंय की संपूर्णपणे फुटीचं ग्रहण मुळात बेसलाच त्यांच्या लागलेलं आहे, त्याची पण जागा आपण घ्यावी. या राजकीय डावासाठी कधी धनंजय मुंडे बोलतात, कधी अजून कोणी बोलतात, त्यांनी बोलावं, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण शरणागती आहे, गुटगे टेकला आहे, हे सगळी हेटाळणी याच्यासाठी होते की शिवसेना संपल्याशिवाय कधीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा शत्रू क्रमांक आहे. तुम्ही जो आरोप लावताय हूल देण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसनं सातत्यानं केलं. नवाबाई, ज्यावेळेला 2014च्या निवडणुकीनंतरचे निकाल आले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला पक्ष होता जो सिल्वर ओकवरून जाहीर करत होता की आम्ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत, सरकार स्थिर राहावं म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेसनं ही स्थिर अशी भूमिका ही कधी घेतलेली नाही. आणि अविश्वासार्हता जर आज शिवसेनेची कमी होताना पाहायला मिळत असेल तर तोच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू पडतो की राष्ट्रवादी काँग्रेसची ही विश्वासार्हता ही सातत्यानं प्रश्नांकित राहिलेली आहे. असा एक तुम्ही समजून घ्या, 2014च्या निकालानंतर एकंदरीत हंग असेंब्लीची परिस्थिती होती.
दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे, पुन्हा निवडणुका होऊ नये त्यासाठी कुठेतरी स्थिर सरकार राहावे ही भूमिका आम्ही घेतली होती. काही दिवसामध्ये हे लोक सोबत आले, म्हणजे सत्तेतला वाटा याच्यासाठी आम्ही नाही, पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा निवडणुका नाही घ्यायचा या भूमिकेतून ती भूमिका आम्ही घेतली होती आणि वारंवार त्याच्या स्पष्टीकरण आमच्या माध्यमातून झालेलं आहे. नवाबाई, आता हे खूप सांगताय धन्यवाद. आम्हाला सत्तेत जायचं आहे, आम्हाला सत्तेत जायचं आहे. निलेश, नाही, मुळात तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. ताई, वेळ संपत आलेली आहे, कारण छोटे आणि 20 मिनिटाची चर्चा आहे. आपण 20 मिनिटात चर्चा केलेली आहे आणि दोघंही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण या ठिकाणी केलेला आहे. जर शिवसेनेची विश्वासार्हता या क्षणाला धोक्यात आली असेल, प्रश्नांकित झाली असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याही वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र शिवसेनेची भूमिका ही अस्मितेशी जोडली गेलेली होती आणि ज्यावेळी अस्मितेशी जोडली गेलेली भूमिका ही युटर्न रूपानं पाहायला मिळत असेल तर त्यावेळेला निश्चितच मतदारांमध्ये संभ्रम तयार होतो आणि जे बोललात ते का करत नाही हा मूळ प्रश्न शिवसेनेबद्दल विचारला जातो. आणि त्यामुळे या निवडणुकीत मतदार शिवसेनेबद्दल कशी भूमिका घेतो, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच्या भूमिकेबद्दल तर या अगोदरच वेळोवेळी भूमिका मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदारांची भूमिका ही शिवसेनेबद्दलची अत्यंत निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरेल. दोघंही मान्यवरांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि आपली मतं मांडली, यासाठी खूप खूप धन्यवाद. बघत रहा साम टीव्ही.